प्रेमाची गोष्ट मालिकेमध्ये येणाऱ्या भागामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की सागरच्या वागण्याला कंटाळून त्याचं खाणं पिणं बंद केलेलं आहे, म्हणजेच एक प्रकारे वाळीत टाकलेलं आहे. पण तरी सुद्धा या सागरने मारलेल्या मास्टर स्ट्रोकमुळे मुक्ताची बोलती बंद झालेली आहे. तर प्रेक्षकांना झालं असं की सागरचं खाणं पिणं बंद झाल्यामुळे त्याला घरातून कुठल्याही प्रकारचे नाश्ता, जेवण आणि कपडे इस्त्री करून भेटत नाही. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी ऑफिसला निघालेला असताना त्याचं शर्ट आधीच इस्त्री केलेलं असतं. मुक्ता खूप शॉक होते की याचं शर्ट इस्त्री कोणी केलं. घरात सगळ्यांना विचारते, परंतु कोणीच केलेलं नसतं. इतकंच नाही तर सागर ऑफिसमध्ये गेल्यानंतर सागरची आई मिहिरला फोन करून सांगते की तू इकडे ये आणि डबा घेऊन जा. पण मिहिर बोलतो की आधीच इथे जेवणाचा डबा आलेला आहे. त्यामुळे सागरच्या आईला शॉक बसतो आणि ती मुक्ताला विचारते, तूच डबा पाठवला ना? तेव्हा मुक्ता स्पष्ट शब्दात नाही बोलते आणि सांगते की मी कशाला पाठवू, त्याला आपण बॉयकॉट केलंय. आणि मग मुक्ता विचार करत बसते की हे सगळं कोण करतंय. यानंतर मुक्ता ही तिच्या घरी जायला निघते तेव्हा आतमध्ये पाहतो तर सागर जेवायला बसलेला असतो. ही मुक्ताची आई त्याला पंचपक्वान्न बनवून जेवायला देत असते आणि तो मस्त जेवत असतो. त्याला जसं समजतं की मुक्ता मागे आली आहे तेव्हा तो मुद्दाम तिला जळवण्यासाठी बोलतो की जेवण खूप छान झालंय, रोज असंच मी जेवत जाईल. आणि मग आतमध्ये मुक्ताचे बाबा असतात आणि मग सागर हा आवाज देऊन बोलतो की अहो बस झालं, इतकं काय माझा शर्ट इस्त्री करताय, या इकडे जेवायला. तेव्हा मुक्ताला कळतं की माझेच बाबा या सागरचे रोज कपडे प्रेस करत आहे, इस्त्री करत आहेत. या सगळ्या गोष्टीमुळे तिला खूप मोठा धक्का बसतो आणि ती आईशी भांडायला जाते की हे सगळं काय चाललंय, तू त्याला जेवायला काय दिलं. तेव्हा मुक्ताची आईच मुक्ताला झापते की तुला कळत नाही का, त्यांना अशी उपाशी का ठेवते, त्याशी का भांडते, आणि मी माझ्या जावयाला जेवायला पण देऊ शकत नाही का. तसेच तिला सागरशी नीट वागायला सांगते.